नमस्कार. मला माहीत आहे की माझे व्हिडिओ हे जास्त करून पुरुष लोक बघतात, हे माहीत आहे मला. तरीही मला स्त्रियांना, बायकांना सांगायचं आहे की तुम्ही फसू नका. दररोजच्या जीवनात पण बायकांना कसं मूर्ख बनवलं जातं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकालाच हे माहीत आहे, पुरुषांना देखील आणि महिलांना कदाचित माहीत असेल किंवा नसेलही. तर कसं मूर्ख बनवलं जातं, बायकांना, मुलींना काय सांगितलं जातं, शिक्षण घ्यायचं, जॉब केला तर केला, नाही केला तर नाही, घर सांभाळायचं, फक्त घर सांभाळलं तरी खूप झालं, अशा पद्धतीने सांगितलं जातं. लहानपणापासून हेच गोष्ट असते. महिलांचं काम काय, फक्त धुणी भांडी करणं, लेकरांना सांभाळणं, त्यांना जन्म देणं, पालनपोषण करणं, घरच्यांची सगळी धुणं भांडी करणं, सगळ्यांना वेळेवर हातात नाश्ता आणून देणं, जेवण आणून देणं, इतकंच स्त्रियांचं आयुष्य मर्यादित आहे का, हे सर्व पुरुषांनी मला सांगायचं आहे, सर्व स्त्रियांनी सांगायचं आहे. आणि आज स्त्री जरी बाहेर पडून तिची कर्तृत्व ती सिद्ध करत आहे, तरी देखील घरच्या जबाबदाऱ्या स्त्रीला सुटतात का? मग हे असं पुरुषप्रधान संस्कृती का? प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषांनाच प्राधान्य दिलं जातं, असं का? आणि स्त्रियांबद्दल एखादा नियम लागला की स्त्रियांबद्दल सगळं आहे, स्त्रियांना पुढे केलं जातं असं. पण हे नावापुरतं पुढे केलं जातं, खोटं कौतुक केलं जातं स्त्रियांचं. तुम्ही सुंदर आहे, तुम्ही अशा आहे, तशा आहे, खूप छान आहे, हे ते. तुम्ही हुशार आहात हे कोण आपल्याला बोलतं का? आपल्या हुशारीचा, आपल्याला हुशारी दाखवण्याचा किंवा आपल्याला काहीतरी वेगळं करण्याचा अनुभव किंवा संधी हे लोक देतात का? हे छोट्या छोट्या संस्कारांच्या नावाखाली आपल्याला आपलं कर्तृत्व करण्यापासून रोखलं जाते. बरोबर की नाही? तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगत चला. मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की स्त्री आणि पुरुष दोघंही बरोबरच आहेत आणि पुरुषांपेक्षा ताकद जास्त स्त्रीमध्ये आहे. बाहेर काम करण्याची, घरातली जबाबदारी सांभाळायची. पण असं न करता पुरुषांनी देखील घरातली कामं करत चला. जर आपली बायको, आपली ताई, आपली आई जर बाहेर पडून 4 पैसे कमवत असेल, ती जर पैसा कमवत असेल, तर तुम्ही देखील घरातल्या कामांना त्यांना मदत करायची आहे. आणि सगळ्या बायकांना मला सांगायचं आहे की घरामध्ये तुम्ही देखील थोडी शिस्त लावा. सगळी घरातली कामं मोलकरणीसारखी करायची आणि बाहेर पैसाही कमवायचा. आणि पुरुष लोक काय करणार? फक्त पैसा कमवणार, ड्युटी करणार आणि ऐश्वर्यामध्ये जगणार. सगळं संसाराचं ताण बाईला कशासाठी? लेकरांना मोठं करायचं आहे, शिक्षण शिकवायचं आहे, पैसा कमवायचा आहे, संसार वाढवायचा आहे. हे फक्त स्त्रियांसाठी का? पुरुष हे याचा का विचार करत नाहीत? पुरुष फक्त पैसे कमवणे, आणून देणे. काही पुरुष लोक तर काहीही कळू देत नाहीत बायकांना. किती पगार आहे किंवा किती आपलं इन्कम आहे, पुढे काय करायचं आहे, काहीही बायकांना सांगत नाही. बायकांना पूर्णपणे अंधारात ठेवलं जातं. म्हणून बायकांना मला एकच सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या हुशारीचा योग्य वापर करा. समजून घ्या घरात काय चाललं आहे, काय नाही. आणि पैशाची जबाबदारी तुम्ही तुमच्या हातात घ्या आणि पैशाची जबाबदारी सांभाळायचं धाडस तुमच्यामध्ये येऊ द्या. व्यवहार सांभाळायचं, फक्त धुणी भांडी करत बसू नका. पैशाचे व्यवहार देखील तुमच्या हातामध्ये घ्या. तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपल्या घरात किती पैसा येतो, कुठे जातो, काय. नुसतं बोलून आणि किरकिर करून गोष्टी साध्य होत नाहीत. आणि परत काय बोललं जातं, एखादी स्त्री जर याविषयी बोलत असेल की मला या गोष्टी माहीत पाहिजेत, तर त्या स्त्रीला नावं ठेवलं जातं, किरकिर करते, भांडण करते. हे पुरुषांचे किंवा घरच्यांचे शब्द असतात, ते ऐका. आपण अर्धांगिनी आहोत, बरोबर. आपण लग्न करून या घरामध्ये फक्त धुणी भांडी करण्यासाठी आलो का? नाही. तर पैशाचे व्यवहार देखील आपल्याला माहीत पाहिजे. फक्त ह्यांचं खाऊ पिऊ घालणं, धुणी भांडी करणं याच्यासाठी आपण लग्न करून आलो का? नाही. आपल्या शिक्षणाचा फायदा काय मग? आपल्या आईवडिलांनी आपल्याला एवढं शिकवलं, त्याचा फायदा काय? म्हणून
या धुणं भांड्यां पुरतं मर्यादित राहू नका. पैशाचे व्यवहार हातात घ्यायला शिका. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बरेच पुरुषांना राग आला असेल, येऊ द्या.